नमस्कार, विनय कोठावदे व्लॉग्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। आज मी आलेलो आहे नाशिक रोडमधल्या आणि नाशिकमधल्या एक सर्वात जुन्या असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रेस्टॉरंट। हे आहे ॲक्च्युली रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली समोर, आणि या हॉटेलची खासियत अशी आहे की हे रात्रभर चालू असतं। जेव्हा कुठे लोकांना सर्व हॉटेल्स बंद झालेले असतात तेव्हा सर्वांच्या तोंडात एकच नाव आहे, दीपक रेस्टॉरंट। इथे आपल्याला हक्काचं हॉटेल आहे, इथे काही ना काही आपल्याला मिळेलच आणि आपली भूक ही भागवली जाईल, असं हे रेस्टॉरंट। आणि इथली खासियत आहे शेवपाव। लोक इथून दुरून दुरून शेवपाव खाण्यासाठी येतात। काय आहे हा प्रकार शेवपाव? शेवाबरोबर पाव कसं काही कोणी खाऊ शकतं? तर खाऊ शकतो मित्रांनो। अतिशय प्रसिद्ध डिश आहे इथली, जाणून घेऊया आणि टेस्ट देखील करूया। या इकडे तुम्ही बघाल रेस्टॉरंट अतिशय सुसज्ज आहे। जरी हे जुनं असलं त्यांनी आता आधुनिकतेकडे कास धरली आहे असं म्हणता येईल। आणि बसण्यासाठी अतिशय छान अशी योग्य जागा, सुसज्ज असं किचन, स्वच्छता मेंटेन केलेली। आणि हे आहे इथली जे मी सांगत होतो शेवपाव। हा आहे युनिक शेवपाव। आणि इथला वडा रस्सा, नंतर त्यानंतर तुम्ही म्हणाल मिसळ, सर्व काही फेमस आहे। आणि माझ्यासोबत आहे आज रेस्टॉरंटचे ओनर, आणि योगायोग बघा, यांचं नाव देखील विनय कोठावदेच आहे। आणि हा एक मोठा योगायोग म्हणता येईल। सर, तुम्ही हे रेस्टॉरंट कधीपासून चालू केलं? 1968। अरे बापरे, म्हणजे ही कितवी पिढी तुमची? तिसरी पिढी। अच्छा, म्हणजे तुमच्या आजोबांनी चालू केलं? आजोबांचं त्यानंतर चिंतामण धोंडूराम कोठावदे त्यांनी चालू केलं। त्यानंतर हरीश चिंतामण कोठावदे तुमचे वडील, आणि आता तुम्ही? हो, विनय हरीश कोठावदे, यांचं नाव देखील विनय कोठावदे आहे। आणि हा जो कन्सेप्ट आहे शेवपाव, सर शेवपाव, तर त्याच्यात यांना ती प्रतिक्रिया विचारून हां, हे कसं काय तुम्हाला इनोव्हेट केलं तुम्ही? आणि काय तुम्हाला कसं काय सुचली ही शेवाबरोबर पाव कोणी खाऊ शकतं? हे कसं काय तुम्हाला युनिक कॉम्बिनेशन? पहिल्या टायमाला ना ते म्हणजे ते आजोबांनी ना फरसाण आणि पाव चालू केलं होतं, त्याच्यासोबत कांदा आणि मिरची द्यायची। ओके। हां, त्यानंतर आहे ना मग शेवपाव चालू केलं। लोकांना फार आवड झाली त्याची। रिक्षावाले जास्त खातात। आणि इथले स्थानिक लोक पण त्याला ना त्यांनी ना जास्त पसंती दिली। अच्छा, हो, त्याला ना जास्त वाव मिळाली म्हणून आम्ही ना तेच चालू केलं। क्या बात आहे। आणि काय प्लेट मिळते ही? 40 रुपये, एक शेव 2 पाव 40 रुपये। आणि कसं म्हणजे शेवाबरोबर पाव खातात ना? हो हो, आपण ट्राय करूया मित्रांनो, खरंच तुम्हाला विशेष वाटेल। पण लोक आवडीने खातात आणि प्रचंड आवड आहे लोकांना। इथे रिक्षावाल्यांच्यासाठी एक स्पेशल डिश आहे। येस, बोला। पूर्ण रात्रभर आहे बघा, प्रतिक्रिया येते लाईव्ह। हां, ओके। रात्रभर चालणारी ही प्लेट आहे, ही डिश आहे। खाऊन बघूया आपण काय प्रकार आहे हे। बरोबर पावाबरोबर तुम्ही शेव घ्या अशी, आणि सोबत कांदा आणि ही मिरची। यस, आणि सोबत तुम्हाला कटिंग वाला कांदा पण मिळेल आणि चॉपिंग वाला पण मिळेल। ओके, हो, हवा तसा कांदा मिळेल बॉस। म्हणजे तुम्हाला दोघं ऑप्शन हवं आहे। तुम्हाला हाता कांदा हवा असेल तर असं मिळेल, कटिंगवाला मिळायला हवं असेल तर असं मिळेल। सो युनिक डिश आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आणि दादांचं हॉटेल जे आहे एक्झॅक्टली स्टेशनच्या समोर, अप्रतिम लागतं। म्हणजे मी पण फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे, सेकंड टाईम ॲक्च्युली। आधी पण ट्राय केलेलं आहे आणि खूप नाव ऐकलं होतं, त्यामुळे मी इथे आलो आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती। आणि दादा, तुमचं रेस्टॉरंट किती वेळ चालू असतं? 22 आवर्स। 22 आवर्स म्हणजे 24 तासापैकी 22 तास सेवा देणारं हे आय थिंक नाशिकमधलं वन ऑफ द एक हॉटेल, दीपक रेस्टॉरंट। हां, दीपक रेस्टॉरंट। तुम्हाला रात्री कधीही भूक लागली तुम्ही या। विश्रांती केव्हा घेतात तुम्ही? जास्तीत जास्त 4 ते 5-6 तास। म्हणजे नाही, हॉटेल बंद केव्हा असतं? रात्री 2 वाजता बंद केलं का 4 वाजता उघडतो। 2 वाजता बंद होतं, पुन्हा 4 वाजता हे सेवेला उपलब्ध असतात। आणि रेल्वे स्टेशनच्या समोर असल्यामुळे रेल्वे केव्हा येईल, आज प्रवासी केव्हा येतील, आणि त्यांना भुकेला एक अतिशय योग्य ठिकाण आहे दीपक रेस्टॉरंट। आणि याच्याबरोबर यांचा वडा रस्सा देखील अप्रतिम आहे, तुम्ही बघू शकतात। वडा रस्स्याची क्वांटिटी प्लस क्वालिटी अप्रतिम आहे। मी इथे बराच वेळेस एकदा येऊन गेलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो। त्याच्याबरोबर तुम्ही पाव घेऊ शकता। अप्रतिम रस्सा आहे, वडा रस्सा। आणि त्याबरोबर काय काय अवेलेबल आहे तुमच्या इथे? त्याच्यानंतर मिसळ भेटते, शेवरस्सा भेटतो, वडा रस्सा हा एक आहे, आणि शेवपाव। आणि दुपारी 2 नंतर आहे ना जेवण चालू होऊन जातं। अच्छा, जेवण पण असतं? जेवणामध्ये काय काय असतं? जेवणामध्ये 2 भाज्या असतात, एक वरण भात आणि 3 पोळ्या, आचार आणि पापड। क्या बात आहे। आणि किती रुपये प्लेट?
70 रुपयामध्ये. 70 रुपयात तुम्हाला इथे थाळी मिळते. अतिशय म्हणजे ग्राहकाची काळजी घेतलेली आहे. सर्वात स्वस्त आणि मस्त कसं मिळेल याची काळजी घेतलेली आहे. इथली डिश तुम्ही तर ही ट्राय करायलाच पाहिजे. शेवपाव युनिक डिश आहे, नक्की ट्राय करा. अप्रतिम लागते आणि फक्त 40 रुपयात तुमची ही भूक म्हणजे तुम्हाला पोटाला आसरा देते असं म्हणता येईल. आणि यांचं नाव खरंच योगायोग म्हणता येईल. माझं नाव आणि तुमचं नाव फेमस आहे, विनय कोठावदे. त्यामुळे तुमच्याशी बोलताना मला अजून आनंद झाला आणि तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आता मी याच्यावर मारणार आहे ताव. आणि तुम्हाला यायचं असेल इथे रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली समोर दीपक रेस्टॉरंट नक्की व्हिजिट करा आणि ही मस्ट ट्राय डिश आहे, नक्की ट्राय करा. विनय भाऊ तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, खात पित राहा. धन्यवाद.